नमस्कार मंडळी. गेल्या 2 दिवसांपासून तुम्ही बातम्यांमध्ये पाहिलेच असेलच. मुंबई पुणे एक्सप्रेसवर तब्बल 32 तास हजारो लोक अडकून पडलेले होते. ना पाणी, ना अन्न, ना शौचाची सोय. पण तुम्हाला माहिती आहे का, ही कोंडी फक्त एका अपघातामुळे नव्हती, तर सरकारच्या प्राथमिक अहवालात आणि तज्ज्ञांच्या निरीक्षणात काही अशी धक्कादायक कारणं समोर आलेली आहेत, जी ऐकून तुम्ही थक्क व्हाल. हा केवळ अपघात होता की प्रशासनाचा ढिसाळपणा? जाणून घेऊया आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये. नमस्कार मंडळी, मी गंगाधर तित्रीमारे. या मागचे नक्की काय घडलं होतं हे आता बघणार आहोत. मंगळवार 3 फेब्रुवारी सायंकाळी 5 वाजताची वेळ. आडोशी बोगद्याजवळ प्रोपिलिन गॅसने भरलेला एक टँकर पलटी झालेला. हा गॅस इतका ज्वलनशील होता की एक लहानशी ठिंगणी सुद्धा 2-3 किलोमीटरच्या परिसरात मोठा स्फोट घडवू शकत होती. खबरदारी म्हणून प्रशासनाने दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवली, पण एक टँकर हटवायला 32 तास, इथेच खरी मेक लागलेली. व यातच अहवालातील धक्कादायक कारणं म्हणजे आता समोर आलेल्या माहितीनुसार या महाकोंडीमागे 3 प्रमुख कारणं आहेत व आता आपण हे बघणार आहोत. गॅस ट्रान्सफरमधील अडथळे. टँकरच्या वॉल्वला 3 ठिकाणी गळती लागलेली होती. गॅस दुसऱ्या टँकरमध्ये शिफ्ट करण्यासाठी तब्बल 24 तासांहून अधिक वेळ लागला होता, कारण आपल्याकडे अशा हाय प्रेशर गॅस गळतीवर नियंत्रण करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा घटनास्थळापासून खूप लांब होती व पर्यायी मार्गाची दुर्व्यवस्था. एक्सप्रेसवे बंद झाल्यावर वाहतूक जुन्या मुंबई पुणे महामार्गावर वळवण्यात आलेली, पण तेथेही खड्डे आणि अरुंद रस्त्यामुळे 10-10 किलोमीटरची कोंडी झाली. यातच प्रशासकीय समन्वयाचा अभाव. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मागवलेल्या अहवालानुसार सुरुवातीच्या काही तासात प्रवाशांना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आलेली नाही, कारण हजारो लोक माहिती अभावी बोगद्याच्या दिशेने येत राहिले आणि कोंडी वाढतच गेली. प्रवाशांचे हाल आणि सरकारची ॲक्शन. या 32 तासात काय घडलं? लोक गाड्यांमध्ये झोपले, काही तर गाडी सोडून पायी जाण्याचा प्रयत्न केला. 139 एस टी बसेस रद्द झाल्या. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी MSRDCकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कर्जत-शिरूर महामार्ग आणि मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करणं हा एक पर्याय आहे. असल्याच्या अहवालात म्हटलं आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवे हे महाराष्ट्राचं आर्थिक इंजन आहे, पण एका टँकरमुळे जर 32 तास राज्य ठप्प होत असेल तर विचार करण्याची वेळ आलेली आहे. सरकार आता आपत्कालीन सज्जतेसाठी काय पावलं उचलेल हे पाहणं महत्त्वाचे आहे. तुम्हाला काय वाटतं? अशा परिस्थितीत प्रवाशांच्या सोयीसाठी सरकारने काय करायला हवं? कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच व्हिडिओकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार मंडळी.